Hello, dear students. Today learned chapter number 4th, Nutrition in Living Organisms. न्यूट्रिशन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पोषण, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव, सजीवातील पोषण या पाठाविषयी आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. न्यूट्रिशन, some life process go on continually in living organisms. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuff. विद्यार्थी मित्रांनो, सजीवांमध्ये काही जीवनक्रिया अखंडपणे असतात. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात. नाव फूडस्टफ्स म्हणजे अन्नपदार्थ, ॲसिमिलेटेड म्हणजे सात्मीकरण, डायजेस्टेड म्हणजे पचन. विद्यार्थी मित्रांनो, वी गेट सेव्हरल न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूडस्टफ्स. Nutrients can be classified into two types. पोषक द्रव्ये विद्यार्थी मित्रांनो दोन प्रकारचे असतात. नेमली मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. Now nutrients like carbohydrates, proteins and fats are required in large quantity. विद्यार्थी मित्रांनो, मॅक्रोन्यूट्रियन्ट्स म्हणजे मृत पोषक द्रव्ये आणि ह्यांचं आपल्या शरीराला जास्त प्रमाणात गरज असते. विद्यार्थी मित्रांनो, कोणते ते कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांची आपल्या शरीराला जास्त प्रमाणात असते, म्हणून त्यांना मृत पोषक द्रव्ये असे म्हणतात, मॅक्रोन्यूट्रियंट्स. नाउ minerals and vitamins are required in very small quantities. They are called micronutrients. विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे सूक्ष्म पोषक द्रव्ये. सूक्ष्म म्हणजे आपल्या शरीराला यांची अल्प प्रमाणात गरज असते. लक्षात घ्या. कोणते ते विद्यार्थी मित्रांनो? मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे आणि क्षार, खनिजे हे यांची आपल्या शरीरासाठी अल्प प्रमाणात गरज असते, म्हणून त्यांना आपण सूक्ष्म पोषक द्रव्ये असे म्हणतो. मग असे हे न्यूट्रिएंट्सचे दोन प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो, मॅक्रोन्यूट्रियंट्स अँड मायक्रोन्यूट्रियंट्स. आता आपण या तक्त्याच्या बद्दल चर्चा करू विद्यार्थी मित्रांनो. The process of taking in and using food which take place in living organisms is called nutrition. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. पोषणाची गरज काय विद्यार्थी मित्रांनो? नीड फॉर न्यूट्रिशन टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे आवश्यक आहे आणि ते पोषणामुळे शक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. शरीराची वाढ व विकासासाठी पोषणाची गरज आहे. टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यू. पेशींची झीज भरून काढणे व उती दुरुस्त करण्यासाठी सुद्धा पोषणाची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, टू फाईट डिसीजेस. शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी सुद्धा पोषण होणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि हे पोषण दोन प्रकारचे आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पोषणाचे प्रकार, टाइप्स ऑफ न्यूट्रिशन. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन, हेटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो स्वयंपोषण. हेटोट्रॉफिक
परपोषण. Some organisms can produce their own food and these nourish themselves. This is called autotrophic nutrition. काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात विद्यार्थी मित्रांनो, त्यावर स्वतःचे पोषण करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात व स्वतःचं पोषण करतात. अशा पोषण पद्धतीला स्वयंपोषण म्हणतात. हेटेरोट्रॉफी म्हणजे परपोषण म्हणजे काय? सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स और एनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. विद्यार्थी मित्रांनो, परपोषण म्हणजे काही सजीव अन्नासाठी इतर सजीवावर म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला परपोषण म्हणतात. पर म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे पोषणासाठी. प्लांट्स, ऑटोट्रॉफिक प्लांट्स, स्वयंपोषण वनस्पती याविषयी आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ऑन फूड्स? वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात याविषयी आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. प्लांट्स also need food for their growth. They can produce their own food with the help of sunlight and chlorophyll. Plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called photosynthesis. Here student, photosynthesis प्रकाश संश्लेषण. वनस्पतींना सुद्धा आपल्यासारखा वाढीसाठी अन्नाची गरज असते. मग वनस्पतीला स्वतःला लागणारे अन्न तयार करतात, स्वतःला लागणारे तयार करतात जमिनीतील. मग हे तयार करण्यासाठी काय करतात ते? जमिनीतील पाणी, पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईड उपयोग करून द्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानामध्ये अन्न तयार करते. विद्यार्थी मित्रांनो बघा, पानामध्ये अन्न तयार करते. या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणतात. पहा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, 4.1 हा जो फोटोसिंथेसिसचा चित्र दिलेला आहे प्रकाश संश्लेषणाचं, वनस्पती कशी प्रकाश संश्लेषण करते पहा. जमिनीमधील मुळे जे आहेत ते पाणी आणि क्षार, खनिजे, पोषक तत्वे शोषून घेतात आणि ते खोडाकडे पाठवून देतात. आणि खोड काय करतो? आपल्या नळ्यावाटे इतर अवयवांना पोहोचवतो. मग पानामध्ये क्लोरोफिली असतो, हरितद्रव्य असतात, ते हवेतील कार्बन डायऑक्साईड धरून ठेवतात आणि सूर्यप्रकाशच्या साहाय्याने वनस्पती अन्न तयार करते, ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो. आणि ते तयार झाल्यानंतर, अन्न तयार झाल्यानंतर त्यातून ऑक्सिजन बाहेर पडतो विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यामुळे हवेतील संतुलन व्यवस्थित राहतो. कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचा उपयोग आपण करतो, हे लक्षात घ्या. या ठिकाणी रेणुसूत्र जर पाहिलं आपण तर आपल्याला स्पष्ट लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, सनलाईट, क्लोरोफिली, फूड म्हणजे ग्लुकोज, आणि त्याच्यातून ऑक्सिजन बाहेर पडतो. 6CO2 प्लस 6H2O, 6H12O6 प्लस 6O2 हे
रेणुसूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो फोटोसिंथेसिसचा. आता plants convert light energy into chemical energy and store it in the from food. वनस्पती स्वतःचे वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात विद्यार्थी मित्रांनो, आणि ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. केमिकल एनर्जी. Water, mineral and salt are absorbed by root from the soil. The stem transports them up to the leaves. The leaves have microscopic opening called stomata, through which they take in the CO2 from the air. Though the chloroplast present in the leaves contains chlorophyll, which absorbs sunlight, helping to carbon dioxide and water into food. Oxygen is given out in this process. मूळ हे पाणी, खनिजे, क्षार जमिनीतून शोषण्याचे कार्य करते विद्यार्थी मित्रांनो. तर खोड हे पाणी व क्षार पानांपर्यंत पोहोचवते. पानामध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रावाटे हवेतील CO2 घेतला जातो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड. पानावरील छिद्रांना स्टमॅटो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पर्णरंध्रे. स्टॅमॅटो म्हणजे पर्णरंध्रे. जे पानावरील छिद्रांना पर्णरंध्रे असे म्हणतात, स्टॅमॅटो. पानांमधील हरित लवाकात क्लोरोप्लास्ट हरित द्रव्य असते. ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्न तयार करतात. या प्रक्रियेत विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिजन बाहेर पडतो. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस. Beside leaves, photosynthesis takes place in some other parts like green stems too, as they contain chlorophyll. विद्यार्थी मित्रांनो पानाबरोबरच प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतींचे इतर भाग जसे हिरवे खोड यामध्ये सुद्धा प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते, कार्य होते, कारण त्यामध्ये सुद्धा हरितद्रव्य असते. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्या ठिकाणी दाखवलेले बघा क्लोरोप्लास्ट इन अ लीफ. पानामध्ये हरित द्रव्य असतात. आता पानामधील वहन व्यवस्था कशी आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. वनस्पतीमधील वहन व्यवस्था. टेक अ pumpkin stem having 2 or 3 leaves. Cut it under water with a sharp blade. Take some water in a conical flask and added 7 drops of ink to it. Put the pumpkin stem vertically in that flask. Observe the changes that take place in it and discuss
them. The transport system of plants consists of the xylem and the phloem. The xylem transports mineral and water from the root to all aerial parts of the plants. The phloem transports the food glucose, etc., from the leaves to other parts of the plants where it is either consumed or stored. Through the plants have a transport system, they do not have a separate digestive or excretive systems. विद्यार्थी मित्रांनो, भोपळ्याच्या वेलीचा 2 ते 3 पानासह एक तुकडा घेऊन त्याचा खोडाचा भाग चाकूने पाण्याखाली कापा. एका चंचू पात्रात थोडे पाणी घेऊन त्यामध्ये शाईचे 7 ते 8 थेंब टाका. वेल उभा ठेवा व त्यात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करा. आता वनस्पतीमध्ये जलवाहिन्या, झायलेम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जलवाहिन्या, व फायलेम म्हणजे रसवाहिन्या, अशा 2 स्वरूपाच्या वहन व्यवस्था असतात. लक्षात घ्या स्वरूपात असतात झायलेम अँड फायलेम, म्हणजे जलवाहिनी आणि रसवाहिनी. जलवाहिनी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जलवाहिनी म्हणजे जल म्हणजे पाणी, पाणी वाहून येणाऱ्या वाहिन्या, आणि रसवाहिन्या म्हणजे अन्न वाहून नेणारी. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यांना झायलेम व फायलेम म्हणतात. लक्षात घ्या. आता जलवाहिनी कोणते असतात? जे मुळे आहेत ती मुळे या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेले पहा. चित्रामध्ये 4.3 मध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स हा डायग्राम आपल्याला दाखवलेले विद्यार्थी मित्रांनो. सेक्शन ऑफ अ लीफ पान दाखवलेले, सेक्शन ऑफ अ स्टेम खोड या ठिकाणी दाखवलेले, सेक्शन ऑफ अ रूट मूळ, मुळाचा छेद आपल्याला दाखवलेले, वर खोडाचा छेद आहे आणि त्यावर पानाचा छेद आहे. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या. आता झायलेम हे जे मूळ पाणी शोषून गेलेले हे निळे बाण दाखवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे निळे बाण जे वर जाताना दाखवलेले ते झायलेम आहे, म्हणजे जलवाहिन्या आहेत. आणि जे खाली येताना लाल हे जे बाण दाखवले आहेत आपल्याला खोडाकडे, पानाकडे, देठाकडे, मुळाकडे जाणारा हा जो आहे तो रसवाहिन्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पानामध्ये तयार झालेला अन्न ते सर्व भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करतो. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा. Plants produce carbohydrates by the process of photosynthesis. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कर्बोदके तयार करतात. विद्यार्थी मित्रांनो, कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन. कर्बोदके ही जे आहेत कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांपासून तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रथिने जे आहेत, प्रथिने हे कशापासून तयार होतात? ते कशापासून तयार होतात? ते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यां होतात. हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स?
प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक असलेला हा नायट्रोजन वनस्पती कुठून मिळवतात विद्यार्थी मित्र, ते पाहूया आपण. एअर कंटेन्स गॅसेस नायट्रोजन. हवेमध्ये नायट्रोजन वायू रूपात आहे. हावेवर प्लांट्स कॅन नॉट युटिलाइज गॅसेस नायट्रोजन्स. विद्यार्थी मित्रांनो, हवेमध्ये जो नायट्रोजन वायुरूपात असतो, परंतु वनस्पती हा वायुरूपात नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही. इट नीड्स टू बी फिक्स्ड कन्वर्ट इनटू कंपाऊंड्स. त्याचं कंपाऊंड होणं म्हणजे संयुग होणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन occurs by biological and atmospheric methods. नायट्रोजनचे स्थिरीकरण जैविक आणि वातावरणीय अशा दोन पद्धतीने होत असते विद्यार्थी मित्रांनो. बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ अ नायट्रोजन. आता या ठिकाणी टू डिफरंट टाइप्स ऑफ microorganisms can bring about biological nitrogen fixation. या पद्धतीत दोन प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात विद्यार्थी मित्रांनो. रूट नूडल्स और लेग्युमिनी plants contain the rhizobium microorganisms. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert into its nitrates, a compound. विद्यार्थी मित्रांनो, रायझोबियम हे सूक्ष्म जीव द्विदल सिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळावर. आता चित्रामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रूट्स ऑफ लेग्युमिनियन्स प्लांट्स, हे जे सिंबावर्गीय वनस्पती आहे त्या पांढरे पांढरे जे घाटी दिसायलेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये ते सूक्ष्मजीव असतात. रायझोबियम हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन त्यांचं नायट्रेट्समध्ये संयुग करतात, रूपांतरित करतात विद्यार्थी मित्रांनो. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक अजेक्टोबॅक्टर आर प्रेझेंट इन सॉइल. दे आल्सो कन्वर्ट नायट्रोजन इनटू नायट्रेट्स. आता मातीमध्ये सुद्धा ॲजेक्टोबॅक्टर हे सूक्ष्मजीव असतात विद्यार्थी मित्रांनो, आणि ते काय करतात, हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचं नायट्रेट्समध्ये रूपांतरित करतात, आणि तेव्हा ते वनस्पतींना मिळतो आणि त्यामुळे वनस्पतींची वाढ होते विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सहजीवी वनस्पती. सिम्बायोटिक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सहजीवी पोषण. इन सम कॉज टू आर मोर दॅन टू डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स लाइव टुगेदर टू फुलफिल their needs of nutrition. Types of nutrition is called symbiotic nutrition. दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात, यालाच सहजीवी पोषण म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. सम फंजाय ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही झाडांच्या मुळांजवळ बुरशी वाढते. These plants supply nutrients to the fungi and in turn
fungi supply minerals and water to the plants. Some fungi and algae live together. The fungi provide water, mineral as well as shelter to algae. In return, example of a symbiosis between algae and fungi. विद्यार्थी मित्रांनो, झाड बुरशीला पोषक तत्वे पुरवते. या बदल्यात बुरशी काय करते? बुरशी झाडांच्या मुळांना क्षार व पाणी पुरवते. तसेच शैवाल एकत्र राहतात. त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते. त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवते. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रकारातून तयार होणारी जी सहजीवी वनस्पती आहे ती म्हणजे कोणती आहे? लिखेन, दगडफूल. मित्रांनो, लिखेन म्हणजे दगडफूल. हेट्रोट्रॉफिक प्लांट्स. परपोषण म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, परपोषण या कोणते आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. हेट्रोट्रॉफिक म्हणजे परपोषण. हेट्रोट्रॉफिक प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. विद्यार्थी मित्रांनो, परपोषी वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नसते. हाऊ डू द हेट्रोट्रॉफिक प्लांट्स लाईव्ह? परपोषी वनस्पती कशा जगत असतील मग? फ्रॉम व्हेअर डू दे गेट फूड? मग त्या कोठून अन्न मिळवत असतील? हॅव यू सीन अ येलो like leafless climber plants growing on a big tree? विद्यार्थी मित्रांनो, येलो लीफलेस, पान नसणारी पिवळ्या रंगाची जाळीदार वेल लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या मोठ्या झाडावर पिवळ्या रंगाची पाने नसलेली दोरीसारखी वेल तुम्ही पाहिली असेल. त्या वेलीचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो? व्हॉट इज इट नेम? सांगू शकाल तुम्ही विद्यार्थी मित्रांनो? तिला आपण मराठीमध्ये अमरवेल म्हणतो. काय म्हणतो? अमरवेल. प्लांट्स म्हणजे कसकुटा. द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ द अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड हॅज पॅरासिटिक प्लांट्स. विद्यार्थी मित्रांनो, परजीवी वनस्पती म्हणतात. पॅरासिटिक म्हणजे परजीवी, म्हणजे दुसऱ्या झाडावर त्या वाढतात आणि त्या दुसऱ्या झाडावरून पाणी आणि क्षार शोषून घेतात, अन्नही शोषून घेतात त्यांच्या खोडामध्ये. मग त्यासाठी त्यांना चुसक मुळे असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे जे अमरवेल आहे त्याला पाने नसतात, फक्त वेलीसारखी पिवळ्या रंगात दिसणारी वेल असते, त्याला पानं नसतात. त्यामुळे ती फोटोसिंथेसिस करू शकत नाही, म्हणून दुसऱ्या झाडावर वाढते आणि त्या झाडाच्या खोडातून ते पोषक द्रव्य शोषून घेऊन आपली उपजीविका भागवते. म्हणजे हे टोटल परपोषी वनस्पती आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पॅरासिटिक प्लांट. एक्झाम्पल लॉरेन्थस अँड कसकुटा. इट एक्स्ट्रा.
ड्यू टू द absence of chlorophyll, the cuscuta is completely depend on the plant. Hence, it is said to be a completely parasitic plant. संपूर्ण परजीवी वनस्पती आहे. कोणता विद्यार्थी मित्रांनो? कसकुटा. आता you must have also noticed Lawrence that grows on tree. आता लॉरेन्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बांडगुळ. हे तुम्ही which part of the Lawrence plants carry out photosynthesis? बांडगुळ वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कोणामार्फत होते विद्यार्थी मित्रांनो? तर भांडवळ ही वनस्पती जी आहे ती स्वतः प्रकाश संश्लेषण करते विद्यार्थी मित्रांनो. फ्रॉम वेअर डू दे ऑब्टेन मिनरल अँड वॉटर. मग ते फोटोसिंथेसिस करते म्हणजे पाणी कुठून मिळवते? त्यांना पाणी कुठून मिळते? तर ते ज्या वनस्पतीवर वाढते त्या वनस्पतींमधून ते पाणी शोषून घेते विद्यार्थी मित्रांनो. वाय इज लॉरेन्स नाव हॅज अ पार्टिली पॅरासिटिक प्लांट्स. विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुम्ही बांडगुळ वनस्पती आहे ही अर्धपरजीवी वनस्पती आहे, लक्षात घ्या. म्हणजे ती बांडगुळ या वनस्पतीला पाणी असतात त्यामुळे ते पानामध्ये अन्न तयार करते. फक्त तिला पाण्याची गरज आहे आणि ती ज्या वनस्पतीवर वाढते त्या वनस्पतीतलं पाणी शोषून घेऊन स्वतःला लागणारं अन्न तयार करते. म्हणजे ती पार्टिली पॅरासिटिक प्लांट्स आहे, म्हणजे अर्धपरजीवी वनस्पती आहे. म्हणजे थोड्यासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात. इन्सेक्टिव्होर्स प्लांट्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इन्सेक्टिव्होर्स, इन्सेक्ट म्हणजे कीटक, कीटकभक्षी वनस्पती. इन्सेक्टिव्होर्स प्लांट्स कीटकांना भक्षण करणारे. विद्यार्थी मित्रांनो, वी हॅव सीन हाऊ सम प्लांट्स फूड अपॉन इन्सेक्ट्स टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. These insectivorous plants generally grow in soil or water deficient in nitrogen compounds. The plant's body of the Drosera burmani has a flower-like appearance. It grows close to the ground. Its leaves are attractively pink or red in color with hairs at the margin. Droplets of a sticky substance found at the tips. Burman identified these plants in Sri Lanka in 1737. Hence, the plants is named after him. विद्यार्थी मित्रांनो, काही वनस्पती कीटक भक्षण करून शरीरापासून अन्न घटक मिळवतात. हे आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहे. या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगांचा अभाव असणाऱ्या किंवा पाण्यात वाढतात. जिथं ज्या जमिनी ज्या पाण्यामध्ये नायट्रोजन नाही, अभाव आहे, कमी आहे, तिथे त्या ठिकाणी ह्या वनस्पती वाढतात. मग ड्रॉसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी असते. पहा विद्यार्थी मित्र, ती जमिनीलगत वाढते. तिची पाने आकर्षक असतात, गुलाबी लाल रंगाची असतात आणि
त्यांच्या कडांना बारीक केस तंतू असून त्यावर कीटकांना आकर्षणारे चिकट द्रवाचे बिंदू असतात. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आकर्षक असल्यामुळे पटकन कीटक त्याच्याकडे आकर्षित होतात आणि ते चिकट द्रव असल्यामुळे ते चिटकून बसतात आणि त्यांचं त्या ठिकाणी ते ॲब्सॉर्प्शन करतात. इसवी सन 1737 मध्ये श्रीलंकेत जोनस बर्मन या शास्त्रज्ञांनी वनस्पतीचा शोध लावला. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या स्मरणार्थ या वनस्पतीचे नाव बर्मनी असे ठेवलेले आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉसेरा बर्मनी म्हणजे बर्मनी का ठेवण्यात आलेले त्या वनस्पतीचं नाव, तर जे सायंटिस्ट आहे, द सायंटिस्ट जोनस बर्मन आयडेंटिफाईड इन दिस प्लांट्स, म्हणजे या शास्त्रज्ञांनी जोनस बर्मन या शास्त्रज्ञांनी या वनस्पतीचा 1737 मध्ये श्रीलंकेमध्ये शोध लावला, म्हणून त्या वनस्पतीचं नाव ड्रॉसेरा बर्मनी असं ठेवलेलं आहे. मित्रांनो, त्यांच्या स्मरणार्थ. यूज युअर ब्रेन पॉवर डिअर स्टुडंट्स. Why does the picture plants feed on insect even thought it produce food by photosynthesis? घटपर्णीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होत असून ती कीटक भक्षण का करते? विद्यार्थी मित्रांनो, तर ती प्रकाश संश्लेषण करते, पण तिला जे वाढीसाठी लागणारा नायट्रोजन आहे, ती ज्या जमिनीत वाढते त्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते, म्हणून ती पूर्ण करण्यासाठी, कमतरता भरून काढण्यासाठी ते कीटकांचं भक्षण करून नायट्रोजनची कमतरता भागवते आणि आपली वाढ करते. विद्यार्थी मित्रांनो, नाव सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे मृतउपजीवी वनस्पती. विद्यार्थी मित्रांनो, मृतउपजीवी झालेल्या वनस्पतीच्या जीवावर जगणारी सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे मृतउपजीवी. प्लांट्स विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डेकिंग बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड सॅप्रोफायटिक प्लांट्स. व्हेरियस टाइप्स ऑफ फंगी लाईक mushrooms and yeast are saprophytic. Fungi secrete digestive enzymes of the dead remains to digest or break down the carbon compounds they contain. The resulting solution is absorbed to obtain nutrients. सजीवांमध्ये कुजलेल्या मृत अवशेषावर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, कवक गटातील काही बुरशी व भूक्षेत्रे या मृत अवशेषावर जगणाऱ्या वनस्पती आहेत. या मृत अवशेषावर पाचक रस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थाचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेऊन द्रव्ये मिळवतात. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये 4.8 मध्ये आपल्याला जे चित्र दाखवलेलं आहे, वनस्पती, डेड झालेली वनस्पती, त्याच्यावर येणारी ही पांढरी पांढरी दिसणारी ती बुरशी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता हे नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, फूड गेट्स स्पॉइल्ड ड्यू टू सम फंगी. काही बुरशीमुळे अन्न दूषित होते. विद्यार्थी मित्रांनो, सम फंगी
कॉज डिसीजेस ऑर इलनेस. आता काही बुरशीमुळे विविध प्रकारचे रोग आणि आजार होतात. while some fungi have medicinal properties. आता बघा, काही विद्यार्थी मित्रांनो, काही फंगी जे आहेत ते अन्न दूषित करतात, काही फंगीमुळे आजार होतात, आजारी पडतात, तर काही बुरशी हे औषधी गुण. मित्रांनो, ईस्ट अँड सम मशरूम्स आर यूजफुल. बघा, ईस्ट आणि भूछत्र हे काही ईस्ट आणि भूछत्र हे उपयोगी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. ईस्ट इज यूज्ड इन फॉर्मेशन प्रोसेस अँड फॉर मेकिंग ब्रेड. बघा, काही ईस्ट जे आहेत, हे ईस्ट हे किण्वन ब्रेड तयार करणे आणि आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये वापरले जाते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे बघा, फॉर्मेशन ऑफ प्रोसेस अँड फॉर मेकिंग ब्रेड, आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी आणि ब्रेड तयार करण्यासाठी या ईस्टचा वापर केला जातो. मशरूम्स आर अ रिच सोर्स ऑफ आयरन अँड व्हिटॅमिन्स. भूक्षेत्रामध्ये जीवनसत्वे व लोह भरपूर प्रमाणात असतो. विद्यार्थी मित्रांनो, लेट्स रिकॉल डिअर स्टुडंट्स, विच आर द व्हेरियस न्यूट्रिएंट्स इन फूड. फॉर व्हॉट पर्पज आर द न्यूट्रिएंट्स यूज्ड. अन्नामध्ये असणारी विविध पोषक तत्वे कोणती, त्यांचा उपयोग काय होतो, लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी आर ऑब्टेन्ड फ्रॉम फूड. दे आर सप्लाइड टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी through blood. The food that we consume are supplied to the various part of the body through blood. The food that we consume does not mix with blood as it is. It need to convert into soluble forms that can easily mix in blood. Nutrition in animals involves various steps from ingestion to egestion. विद्यार्थी मित्रांनो, शरीराच्या सर्व क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जाते. आपण खाल्लेले अन्न जशाच्या तसे रक्तात मिसळत नाही. त्यासाठी अन्नाचे रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा विद्राव्य घटकात व्हावे लागते. प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे ग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात. विद्यार्थी मित्रांनो, स्टेप्स इन न्यूट्रिशन, पोषणाचे टप्पे. पहिला आहे बघा, इंजेक्शन म्हणजे अन्नग्रहण. फूड इज टेकन इन टू द बॉडी, अन्न शरीरात घेणे. डायजेशन, कन्व्हर्शन इंटू सॉल्युबल फॉर्म्स, अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे यास अन्नपचन असे म्हणतात. थर्ड स्टेप्स, ॲब्सॉर्प्शन, शोषण.
transfer of soluble food to the blood. Fourth steps, assimilation, utilization of absorbed food by cells and tissues for energy production, growth and repair. शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे. फिफ्थ स्टेप्स, इजेशन, उत्सर्जन, रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी. पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे स्टेप्स आहेत ते लक्षात ठेवा. Observe the animal around you and complete the following table. सभोवतालच्या प्राण्यांचे निरीक्षण ने नोंदवून तक्ता पूर्ण करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं आहे? टेबल काय, तक्ता काय, नंबरचा आहे पहिला कॉलम, दुसरा कॉलम आहे नेम ऑफ ॲनिमल, प्राण्यांची नावे, टाइप्स अँड नेम ऑफ फूड, नाव अन्नाचा प्रकार, मेथड ऑफ इंजेक्शन म्हणजे अन्न ग्रहण करण्याची पद्धत, काऊ, फ्रॉग. काऊ हा जो आहे हा अन्नाचा प्रकार कोणता आहे? गवत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि खाण्याची पद्धत तोंडाद्वारे, माउथ. ग्रास, टाइप्स ऑफ फूड, ग्रास and method of ingestion, mouths in chewing. Frog, types of food, insects, and method of ingestions and tongues, catch. You must have observed that there are different methods of ingestion of food in different animals like swallowing, chewing, शुकिंग, स्कार्पिंग, गेनेविंग, इट एक्स्ट्रा. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये अन्न ग्रहण करण्याची पद्धत वेगवेगळी आढळून येते. लक्षात घ्या. खरवडणे, चघळणे, चूषकाद्वारे शोषण करणे, अशा वेगवेगळ्या अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. सर्व वनस्पती किंवा वनस्पतीमध्ये प्राण्यांमध्ये अन्न ग्रहण करण्याची पद्धत सारखी नसते, हे लक्षात घ्या. टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स, प्राण्यांमध्ये जे पोषण आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. होलोजेनिक न्यूट्रिशन, समभक्षी पोषण. विद्यार्थी मित्रांनो, हाऊ डज इंजेक्शन ऑकर इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमिबा. अमिबा सारख्या एकपेशीय सजीवामध्ये अन्नग्रहण कसे होते? विद्यार्थी, या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. अमिबा हा जो आहे एकपेशीय सिंगल सेल्ड ॲनिमल्स, युनिसेल्युलर ॲनिमल्स, एकपेशीय प्राणीमध्ये अन्नग्रहण कसा होतो. आता या ठिकाणी चित्रात दाखवलेले पहा, अमिबा 4.9 मध्ये हा जो चित्र दाखवलेले विद्यार्थी, हा कोणत्याही भागातून अन्नाला वेढा घालतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. आणि ते वेढा घालून ते अन्न ग्रहण करतो आणि तो तिथून तसंच तो अन्न ग्रहण केल्यानंतर डायजेशन झाल्यानंतर राहिलेला पार्ट तिथे सोडून तो पुढे छद्मपादाच्या साहाय्याने सरकतो. अमिबा डज नॉट हॅव ऑर्गन्स लाईक हँड्स अँड माउथ. त्याला काय तोंड नसते आणि हात नसते. इट इज अ युनिसेल्युलर ॲनिमल.
तो एक पेशीय सजीव आहे. इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी part of the surface of its unicellular body. It surrounding the food particles from all sides to take into the कोणत्याही बाजूने तो त्या पेशीमध्ये घेतो. आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड with the help of different enzymes. Undigested food is left behind as amoeba moves further with the help of Pseudopodia in unicellular animals like amoeba, euglena, paramecium, etc. All the steps of nutrition occur within their unicellular body. Insects have mouth part for ingestion of food. आता कीटक कसं ते अन्न ग्रहण करतात विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, इन्सेक्ट्स लाईक द कॉकरोच अँड ग्रासहॉपर विच नीडल हॅव लाईक माउथ पार्ट्स. मुख अवयव असतात विद्यार्थी मित्रांनो त्यांना, आणि त्याच्याद्वारे ते अन्न ग्रहण करतात. बटरफ्लाय शुक फूड विथ अ ट्यूब लाईक proboscis. Mosquito and bed bugs use a needle-like mouth part of pares and a tube-like part to suck blood or other fluids. विद्यार्थी मित्रांनो, काही कीटकांना जे आहेत ते आता डास व डेकोन हे जे आहेत हे चूषक सुईसारखे मुखावयव टोचण्याकरिता वापरून नळीसारख्या मुखावयांची रक्त अथवा रस ग्रहण करतात विद्यार्थी मित्रांनो. आता खाली काही तुम्हाला चित्र दिलेले आहेत, काळजीपूर्वक पहा, निरीक्षण करा आणि चर्चा करा विद्यार्थी मित्रांनो. हे जे खाली सजीवांचे चित्र दिलेले आहे, how will you classify the following animals according to their food types? खालील सजीवांचे वर्गीकरण अन्न प्रकारानुसार कोणत्या प्रकारात होईल हे वर्गीकरण करायचे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही खालील प्राण्यांचे अन्न प्रकारानुसार अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप. आता पहिला जो चित्र दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो जो आहे तो प्राणी, तो कोणता प्राणी आहे? तो मांसाहारी प्राणी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि दुसरा पॅरेट जो आहे तो कोणता प्राणी आहे? तो शाकाहारी प्राणी आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. असे हर्बिवोर्स according to the types of food animals can be classified. Herbivorous animals, carnivorous animals, omnivorous animals, scavengers animals, decomposers animals. Now dear students, herbivorous animals, what is the herbivorous animals? Herbivores use plants directly as their food. Example are grazing animals, granivores, seeds eaters, fungivores, fruit eaters. म्हणजे शाकाहारी प्राणी प्रत्यक्ष वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करतात, जसे गवत खाणारे, बिया खाणारे आणि फळे खाणारे विद्यार्थी मित्रांनो यांना आपण हर्बिवोर्स ॲनिमल्स म्हणतो. कार्निवोर्स ॲनिमल्स, व्हॉट इज द कार्निवोर्स ॲनिमल्स?
Animals that depend on other animals for their food are carnivores. विद्यार्थी मित्रांनो, काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात, त्यांना मांसाहारी प्राणी असे म्हणतात. कार्निव्हर्स म्हणजे मांसाहारी. कार्निव्हर्स आर indirectly depend on plants or food. Example are animals that feed on herbivores, predators, animals that feed on insectivores. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जे प्राणी गवत खाऊन जगतात त्या प्राण्यांवर हे प्राणी जगत असतात. लक्षात घ्या, प्राणी अन्नासाठी अप्रत्यक्ष वनस्पतीवर अवलंबून असतात. असे शाकाहारी प्राण्यांना खाणारे, कीटक खाणारे म्हणजे कार्निव्हर्स. ओमिनिव्हर्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ॲनिमल्स दॅट ऑब्टेन देअर फूड फ्रॉम बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ओमिनिव्हर्स. लक्षात घ्या, हे प्राणी कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे वनस्पतीही खातात आणि मांस प्राण्यांनाही खातात. हे दोन्ही खातात विद्यार्थी मित्रांनो. त्यांना मिश्रहारी प्राणी असे म्हणतात. मिश्रहारी प्राणी ओमिनिव्हर्स म्हणजे प्राणीही खातात आणि वनस्पतींनाही खातात. Some of the organism around us perform the function of cleaning and conserving the environment by the very act of feeding themselves. They are called scavengers and decomposers. आपल्या सभोवताली आढळणारे काही सजीव हे त्यांच्या अन्नग्रहणाबरोबरच पर्यावरण व स्वच्छता संवर्धनाचे कार्य करतात. त्यानुसार त्यांना स्वच्छताकर्मी व विघटक असे ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, स्कॅव्हेंजर्स obtain their food from dead bodies of animals, for example vulture, crows, hyena. Decomposers are some microbes which obtain their food by decomposing the dead bodies of organisms or other materials. विघटक डिकम्पोजर्स म्हणजे विघटक विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काही सूक्ष्मजीव हे मृत शरीरांच्या अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून अन्न मिळवतात. नैसर्गिक पदार्थांच्या कुजण्याच्या प्रक्रियेमधून सूक्ष्मजीवांचे पोषण होते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. सॅप्रोजेनिक न्यूट्रिशन म्हणजे मृतोपजीवी पोषण. विद्यार्थी मित्रांनो, सम इन्सेक्ट्स, युनिसेल्युलर ॲनिमल्स इट एक्स्ट्रा ऑब्टेन द न्यूट्रिएंट्स बाय absorbing the liquid organic material from the dead bodies of the other animals or from the environment. This is saprogenic nutrition. Examples house flies, ants, spiders etc. विद्यार्थी मित्रांनो, काही कीटक एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रव रूप सेंद्रिय पदार्थाचे शोषण करून त्यांचा अन्न म्हणून वापर करतात. यालाच मृतोपजीवी पोषण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, जशी कोळी, मुंग्या, घरमाशा आहे.
पॅरासिटिक न्यूट्रिशन, परजीवी पोषण. विद्यार्थी मित्रांनो, have you seen small animals on the bodies of animals like dogs and buffaloes? घरातील कुत्रा, गोठ्यातील म्हैस अशा प्राण्यांच्या शरीरावर तुम्ही लहान लहान प्राणी पाहिले आहेत का? Which are those small animals? ते कोणते? From where do these little animals obtain their food? हे प्राणी त्यांचे अन्न कुठून मिळवत असतील? From where do the in the intestine obtain their food? पोटामध्ये झालेले जंत त्यांचे अन्न कुठून मिळवतात? Some animals depend upon other animals for food. काही प्राणी हे इतर सजीवावर अन्नासाठी अवलंबून असतात. They can obtain the food only from animals on whom they are dependent. This is called as parasitic nutrition. Some animals live on the body surface of other animals and obtain their food by sucking their blood. काही प्राणी असे आहेत विद्यार्थी मित्रांनो की ते प्राण्यांच्या शरीरावर राहतात आणि त्यांच्या अंगावरचं रक्त ते शोषून घेऊन आपली उपजीविका भागवतात. This is called ectoparasitic nutrition, and such animals are and round arms live inside the body of the other animals obtain their food. This is endoparasitic, and these animals are now as endoparasitic. विद्यार्थी मित्रांनो, हे अंत परजीवी पोषण आहे. म्हणजे पटकर्मी, गोलकृमी असे हे जे आहेत शरीराच्या आत राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात, हे लक्षात घ्या. अशी उपजीविका भागवणारे आहेत विद्यार्थी मित्रांनो. या पाठाचे व्यवस्थित आपण पाठाखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवून मला तुम्ही माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर पाठवावी. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.